नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला काही किचन टिप्स देत आहे आणि किचन टिप्समध्ये आज मी तुम्हाला मिरच्या कशा टिकवून ठेवायच्या याची टिप्स सांगणार आहे। तुम्ही पाहू शकता या हिरव्या मिरच्या आहेत। तर कधी कधी काय होतं, आपण जास्ती मिरच्या आणतो आणि मग त्या मिरच्या खराब होत असतात। तर त्याच्यासाठी त्या मिरच्या टिकून राहण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, हे आपल्याला असे केक वगैरे काही आपण आणतो तेव्हा ते एकदम हलक्या क्वालिटीचं जे प्लॅस्टिक असतं का नाही, अशा प्रकारचा डबा चौकोनी पण मिळतो बघा, सोनपापडीसाठी जो डबे वगैरे मिळतात ते तशा पद्धतीचा असा हा डबा मिळतो। एकदम हलका आहे, जाड नाही आहे, एकदम पातळ एकदम असा हलक्या क्वालिटीचा हा डबा आपण घेतलेला आहे। तर आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत हे बघा, तुम्हाला दिसत असेल। तर आता आपण हे हिंग आहे, तर काय करायचं माहिती का, आता आपण हा डबा ओपन करायचा आणि थोडंसं हे बघा चिमटभर हिंग आहे, अशा पद्धतीने डब्यात टाकायचं। सगळीकडे असं पांगून द्यायचं, पाहू शकता। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ना असा न्यूजपेपर घ्यायचा आहे। आता हा न्यूजपेपर ना डबल नाही करायची घडी, सिंगलच घ्यायचा, आपल्याला सिंगलच काढायचा। आपल्याला डब्याची जेवढी साईज असेल त्या हिशोबाने तो आपला पेपर कट करून घ्यायचा। तर हे पहा, थोडासा लहान मोठा झाला तर तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा, डबल लेअर घ्यायचा नाही, एकदम सिंगल असा पेपर घ्यायचा आणि ह्या डब्यात असा जशा पद्धतीने डबा असेल त्या पद्धतीने तो व्यवस्थित असा डब्यात बसून द्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपण डबा व्यवस्थित लावून घेतलेला आहे। हा कागद फिक्स केलेला आहे जसं बसेल तसा। आणि आता काय करायचं, हे ज्या मिरच्या आहेत की नाही, या मिरच्या आणल्या ना बाजारातून धुवून काढायच्या नाही, पाण्याखाली लगेच घालायच्याच नाहीत। ह्या आहेत ना तशा पद्धतीने जर ओल्या वाटल्या, कारण शेतकऱ्यांकडं कसं असतं, ते धुवून आणतात माल आणि त्याच्यामुळं पाणी त्यांना ऑलरेडीच असतं। मग काय करायचं, थोड्या वेळ उन्हात ठेवायच्या, उन्हात वाळून थोड्याशा ठेवल्या की काय करायचं, तर मिरच्या जास्ती नाही वाळवायच्या, एक 10 मिनटं थोड्याशा गरम होईपर्यंत, म्हणजे पाणी सगळं त्यातलं निघून जाईपर्यंत। आणि मग त्या आणलेल्या ज्या मिरच्या आहेत त्यांना परत पाण्याखाली घालून पुसायचं काहीच गरज नाही। ओलसर वाटल्या तर कोरड्या फडक्याने पुसून घेऊ शकता। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही त्या मिरच्या देठासहित, देठ काढायचं नाही, देठ काढलं तर लवकर मिरच्या खराब होतात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या मिरच्या डब्यात ठेवायच्या, खाली हिंग टाकायचं, वरती कागद टाकायचा आणि अशा पद्धतीने मिरची ठेवायची। तर हे पहा, आता याच्यातल्या मिरच्या ज्या काही लहान मोठ्या आहेत, त्याच्यामुळं डब्यात सगळ्या मावतील असं नाही, तर दुसऱ्याही डब्यात ठेवावं लागतील। तर तुम्हाला मी एका डब्यात ठेवून दाखवते, अशा पद्धतीने ठेवायच्या। म्हणजे काय होतं, हिंगाने ना त्याला पाणी आळी सुटत नाही, तुमच्या मिरच्या ह्या आरामशीर 10-10, 12-12 दिवस टिकून राहतात। हे पहा, अशा पद्धतीने या मिरच्या आपण ठेवल्या जातात। आता काही मिरच्या जास्ती मावत नाही, पण जेवढ्या मावल्यात तुम्हाला एक
टिप्स द्यायच्यात म्हणून मी आपल्या एवढ्या ठेवून दाखवलेल्या आहेत. कारण मार्केटमध्ये आता पावसाळ्यामध्ये काय होतं, अशाच मिरच्या मिळतात, काही लाल काही पिवळ्या असं. त्याच्यामुळे त्या धुवून काढायच्या नादीच लागू नका. थोडंसं जर ऊन आलं नसलं तरी तुम्ही घरात कोरड्या ताटात किंवा परातीतही ठेवून थोड्या वेळ ठेवा. नंतर ते नुसतं कोरड्या फडक्यान पुसा, त्याला पाणी बिलकुल लावू देऊ नका. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आता या अशा पद्धतीने आपण पॅक केलं. हे बघा, आता याला कागद आहे, खाली हिंग आहे, त्याच्यामुळे यांना पाणी सुटणार नाही आणि तुमच्या मिरच्या सडणार नाही, त्याला आळी पडणार नाही आणि चिपचिप्या पण होणार नाही. तर अशा पद्धतीने फ्रीजचं टेम्परेचर आहे ते तुम्ही एकदम 0वर ठेवा आणि अशा पद्धतीने हे फ्रीजमध्ये असा डबा खालच्या कप्प्यात एकदम भाजीच्या ट्रेमध्ये ठेवला तरी चालेल किंवा भाजीच्या वरचा एक कप्पा असतो, जी प्लेट असते त्याच्यावर ठेवलं तरी चालेल. तर हे फ्रीजमध्ये कसे मिरची ठेवतात ह्याच्यासाठी आहे. आता टिप्स नंबर 2, तर तुमच्याकडे जर फ्रीज नसेल आणि तुम्हाला फ्रीजमध्ये खूप अडचणी, आता खूप काही मसाले पदार्थ हे ते आपण ठेवत असतो, त्याच्यामुळं फ्रीजमध्ये एवढी जागा राहत नाही. तर ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांच्यासाठी टिप्स नंबर 2 सांगते. चला तर सुरू करू. तर आता आपली टिप्स दुसरी, तर तुमच्याकडे जर समजा फ्रीज नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा. पेपरमध्ये आपल्याला व्यवस्थित असं हिंग लावून घ्यायचं सगळ्या बाजूने, थोडंफार चिमूटभर लावायचं. त्याच्यानंतर काय करायचं, या मिरच्या आहेत या अशाच कागदावर टाकायच्या आणि याला सुद्धा धुवायचं नाही. ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांनी सुद्धा बाजारातून आणल्या मिरची धुवायची नाही, देठं काढायची नाही, काही नाही. कारण देठं काढली तर लवकर मिरची पाणी धरते आणि सडून जाते. त्याच्यामुळं फक्त कागदावर टाकायचं, मिरच्यांना हिंग लावायचं नाही, खाली कागदालाच लावायचं. आणि हे बघा, हे मिरच्या घेतल्या ना तुम्ही, हे काय करायचं, अशी आपण जसं किराणा मालाची पुडी बांधतो त्या पद्धतीने अशी व्यवस्थित पुडी बांधून घ्यायची. नंतर हे आपली पुडी, आता लहान मोठ्या मिरच्या आहे त्याच्यामुळे अशी व्यवस्थित मोठा कागद घेऊन तुम्ही पुडी बांधू शकता. आणि मग काय करायचं, एक साधी पिशवी घ्यायची एकदम पातळ, जे तुमच्या घरात असेल ते एकदम हवेशीर. हे बघा, हे ब्लाऊज पीसची पिशवी ही साधे आपलं, हे बघा आरपार होईल पूर्ण. हे बघा, अशी पातळ पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये काय करायचं, अशीच्या अशीच ठेवून द्यायचं. आणि मग हे असे फोल्ड करू शकता तुम्ही आणि जिथं कोरडी जागा आहे तिथं अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर ती 8-10 दिवस आपली मिरची टिकून राहते किंवा मग अशी अडकून देखील ठेवू शकता. तशी एकदम पातळ, तर अशा पद्धतीने पिशवी लटकून ठेवली तरी चालते. नंतर टिप नंबर 3, टिप 3 नंबरचे, तर तुम्ही लक्षात घ्या, असं आपला कॉटनचा रुमाल जो असेल ना, फार जाड नाही, पातळच, तर त्याला काय करायचे, हे पेपरचे जे तुकडे, हे बघा, हे पेपरचे तुकडे हे बघा, हे अशा पद्धतीने तुकडे करायचे आपले न्यूजपेपर्सचे. हां, आणि ते असे पांगून ठेवायचे याच्यात. त्याच्यानंतर त्या मिरच्या आपल्या असतात ना, त्या सगळ्या मिरच्या ह्याच्यात ठेवायच्या. हे पहा, कागदाचे तुकडे नाही याच्या आडीमध्ये घालायचे असे. आणि मग काय करायचं, आपण रुमालाची गाठ मारायची. अशी रुमालाची गाठ मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण जी गाठ अशी हलकी मारायची, एकदम मोकळी ढाकळी, आणि अशी बांधून तुम्ही जाळीचं टोपले वगैरे असेल, ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांच्याकडे तुम्ही अशी
अशी व्यवस्थित एकदम मोकळी ढाकळी पातळ कपड्यांनी बांधून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या टिकवून ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच ट्राय करून बघा आणि 100% गॅरंटीने सांगते मिरच्या खराब होत नाहीत. आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच व्हिडिओ पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.